माझी एक मैत्रीण आहे अर्चना चंद्रसेन. तिने मागे फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. मोहम्मद रफी तेल विकण्यासाठी एक गाणं म्हणतात आहे असा तो व्हिडिओ होता. आणि मग मी थोडासा याच्यावर होमवर्क केला. मला एक इंटरेस्ट निर्माण झाला होता, एक क्युरिओसिटी होती की नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे. तर काय आहे ही रफी आणि तेल या विकण्याची स्टोरी, हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहे. चला तर सुरुवात करूया. ये कहाणी फिल्मी है. ही कहाणी असेल 1940 ते 50च्या दशकातली. रॉकेल किंवा केरोसिन ही त्या काळी डेली नीड्स मध्ये येत असे. आजच्या पिढीला माहिती नसेल, हा सगळा ऑनलाईन जमाना आहे, पण एक काळ असा होता की रॉकेलसाठी रांगा लागायच्या. तासन तास लोक रांगांमध्ये वाट बघत उभे राहायचे की आपल्याला रॉकेल कधी मिळेल. रॉकेल किंवा केरोसिन हे डेली नीड्स म्हणजे नेमकं काय, तर याचा उपयोग घरातले दिवे लावण्यासाठी, चूल पेटवण्यासाठी, अशा अनेक कामांसाठी रॉकेल वापरले जात असे. त्यावेळेस बर्मा शेल इंडिया नावाची एक ब्रिटिश कंपनी होती जी भारतामध्ये तेल उत्पादन आणि विकण्याचे काम करायची. या बर्मा शेल कंपनीने असं ठरवलं की आपण आपलं रॉकेल विकण्यासाठी एक ॲडव्हर्टाईज, एक जाहिरात करायला हवी, ज्याच्यामुळे आपल्या रॉकेलची विक्री वाढेल. कंपनीने ठरवल्याप्रमाणे त्यांनी एक गीत रेकॉर्ड केले, जे गीत त्या काळचे गायक मोहम्मद रफी यांनी गायले. मोहम्मद रफी यांच्या आवाजात एक जादू होती आणि बर्मा शेल कंपनीने बनवलेले हे जे गीत आहे त्या काळी व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया नसल्यामुळे रेडिओवर लागायचे. रफी साहेबांच्या आवाजामुळे नक्कीच बर्मा शेल कंपनीच्या तेलची विक्री वाढली असेल, पण ते गीत अतिशय दुर्मिळ आहे. रफी साहेबांनी गायलेले गीत आपण आता आपल्या या कार्यक्रमात ऐकूया. हो कल्लू काका, नथु नाई और चौधरी चंपत राम, धर्मा धोबी बुद्धू बढ़ई, सबके अपने अपने काम, लेकिन सबके घर में जब दिन ढल जाता आ जाती शाम, लेकिन सबके घर में जब दिन ढल जाता आ जाती शाम. सर्दी गर्मी सूखा बरखा आंधी और तूफान चले, गांव गांव और नगर नगर में बर्मा शेल का तेल जले. हो बर्मा शेल का तेल जले.